नमस्कार. आपण महिलांमध्ये सरासरीच आपण आढळून येतं, की त्यांना पांढरा स्त्राव योनीद्वारे जात असतो किंवा सारखं गुप्तांग असतं तिथे खाज आढळून येते. असे त्रास असतात. तर आपल्या ज्या आशाताई आहेत, प्रामुख्याने याकरता आपल्या आशाताई डेली डोर टू डोर व्हिजिट करतात आणि घरोघरी जाऊन मार्गदर्शन करतात. तर आपल्या घरी जेव्हा आपल्या आशाताई येतात, तेव्हा तुम्ही त्यांना तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सांगत जा. जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने आशाताईकडे शेअर करू शकता आणि आशाताई मग तुम्हाला आपले जे काही आरोग्यवर्धिनी केंद्र आहेत किंवा आपलं जे मेन सेंटर कात्रपला आहे, दुबे रुग्णालय आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, इथे तुम्हाला उपचारांकरता घेऊन येतील. प्लस आपण टेस्टिंग्स करत असतो. आपण व्हाजायनल पीएच टेस्टिंग करतो, ज्याच्यावरती जर योनीचं पीएच जे आहे ते जर वाढलेलं असेल, तर त्याच्यावरून पण आपल्याला कळतं की आपल्याला औषधोपचार चालू करायचे आहेत. मग त्याची ही जी सुरुवात आहे, सुरुवातीलाच आपण जर गोळ्या औषधं घ्यायला सुरुवात केली तर आणि निदान आपलं जितकं लवकरात लवकर होईल तितकं आपण उपचार लवकर घेणार आणि जर पुढे गंभीर आजार होणार असेल तर त्याला आपल्याला आटोक्यात घेता येतं आणि लवकर उपचार जर आपण केले, शस्त्रक्रिया वगैरे लवकर जर झाल्या तर आपण पुढे एखाद्याचा आपण जीव गमावणार नाही आणि जितक्या लवकरात लवकर हे निदान होतील तितक्यात लवकरात लवकर एखादं कुटुंब आपण वाचवू शकतो. आणि हे आपले मोफत जे कॅम्प्स शिबिरं भरतात ते कंटिन्युअसली आपल्या बदलापूरभर सुरूच आहेत. आता आज आपला हा 5वा कॅम्प होत आहे. तसे पुढेही येणार आहे. तर जेव्हा पण माझ्या आशाताई तुमच्या घरोघरी येतात, तेव्हा त्यांना सहकार्य करत जा. त्यांना तुम्ही माहिती देत जा, जेणेकरून त्या तुमच्या मैत्रिणीसारख्या आहेत, की त्यांच्याजवळ तुम्ही तुमचं मन व्यक्त करू शकता आणि त्याच्यामुळे आपलं जे आरोग्य आहे ते घरोघरी पोहोचत आहे आणि त्यानुसार मग आम्हाला तुमचे योग्य निदान आपल्याला वेळीच करता येईल. योग्य निदान जर वेळीच केलं आणि लवकर निदान जर केलं, तर आपल्याला पुढे जे होणारे जर त्यात पुढे जास्त तीव्र प्रमाणात जर होणार असेल, तर त्याला आटोका घालण्यात येतो किंवा आपले जे नंतर किमोथेरपी असतं, रेडिओथेरपी असतं, त्याच्या थ्रू आपल्याला जीव वाचवता येतं. लाईफ एक्स्पेक्टन्सी आपल्याला वाढवता येते. 100% आपण सगळेच कर्करोग 100% आपण क्युअरेबल आहे असं सांगू नाही शकत. बट आपण जितकं अर्ली डिटेक्शन एकदा झालं, अर्ली ट्रीटमेंट मिळालं, अर्ली सर्जिकल ओपिनियन मिळालं, की आपल्याला लाईफ एक्स्पेक्टन्सी वाढवता येते. त्याच्यासाठीच आपण हे मोहिमा राबवत आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.